तर गांधींनी ठाकरेंना जागा दाखवली असं शिवसेनेने म्हटलंय। राहुलच्या भोजन बैठकीत उद्धव 6व्या रांगेत बसले होते। कमाल हसनच्याही मागे ठाकरेंना बसवलं। तर शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी हा फोटो पोस्ट केल्याचं सध्या दिसून येतंय। गांधींनी ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं म्हणत यावेळी शीतल म्हात्रेंनी हा फोटो ट्विट केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सध्या उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहे। या दरम्यान इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या खासदारांसोबत नेत्यांसोबत त्यांनी भेटीगाठी घेत बैठका देखील घेतल्या आणि याच वेळी शिवसेना हा मोठा आरोप केल्याचं दिसून येतंय। राहुलच्या भोजन बैठकीत उद्धव 6व्या रांगेत बसले, कमल हसनच्या मागे ठाकरेंना बसवलं असं शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत हा फोटो पोस्ट केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता राजकीय वर्तुळातून यावरती देखील मोठं टीकास्त्र डागलं जाणार हे निश्चित आहे। राहुलच्या भोजन बैठकीत उद्धव ठाकरे हे 6व्या रांगेत बसल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी हा फोटो पोस्ट करत यावेळी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे। तर कमल हसनच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवल्याचे यामध्ये दिसून आलेलं आहे। तर गांधींनी ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं यावेळी शिवसेनेकडून हे पोस्ट करत म्हटलंय। त्यामुळे ठाकरे आता यावरती काय स्पष्टीकरण देत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर याच संदर्भात स्वतः शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडल्या गेल्यात। शीतलजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये खूप स्वागत। तुम्ही हा फोटो पोस्ट केलाय, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? बघा, फोटो पोस्ट केलेला आहे यामध्ये खरं तर ही म्हणजे दिल्लीला जाऊन प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणता जेव्हा जेव्हा शिंदे साहेब हे कुठल्या कामासाठी दिल्लीला जात होते तेव्हा हे दिल्लीला कशाला जात आहेत, यांचं नक्की तिथे काय काम आहे असं तुम्ही बोलत होतात। आणि आता जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तुम्ही तिथे गेलात आणि झुकलात तुम्ही तिथे आणि तुम्हाला 6व्या लाईन मध्ये बसवलं गेलेलं आहे। म्हणजे तुमच्या इंडिया आघाडीमध्ये नक्की काय लायकी आहे हे सगळ्यांना दिसलं। कारण तुमच्या ज्या पद्धतीने विश्वप्रवक्ते राऊत, त्याचप्रमाणे उद्धवजी आणि आदित्यजी हे तुम्ही बघाल तर 6व्या लाईन मध्ये बसले होते। त्यांच्या पुढे बाकीच्या सगळे इंडिया आघाडीतले सर्वजण बसले होते, सगळ्या पक्षाचे मुख्य बसले होते, परंतु तुम्हाला मात्र शेवटच्या लाईन मध्ये बसवलं गेलं। यावरूनच कळलंय की तुमची जी काही गरज आहे ती आता संपत आली आहे इंडिया आघाडीतली आणि म्हणून तुम्हाला सगळ्यात शेवटी बसवलं गेलं होतं। निश्चित शीतलजी, काल जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी भाजपवर असेल, सरकारवरती, त्याचबरोबर निवडणूक आयोगावरती मोठे आरोप देखील केले होते। त्या आरोपांवरती काय प्रतिक्रिया द्याल? राहुल गांधी यांना त्यांच्याच पक्षातले लोक सुद्धा सिरियसली घेत नाही। त्याच्यामुळे त्यांनी जे आरोप केले हे आरोप त्यांच्याकडे जर खरोखर पुरावे असतील तर त्यांनी खरोखर हे जाऊन योग्य प्राधिकरणाला ते जाऊन द्यावेत। फक्त बोलायचं, मीडिया समोर बोलायचं, काही कुठलेही पुरावे न देता बोलायचं, कसले तरी शेंडा बुडखा असलेले आरोप करायचं हे जुनं झालेलं आहे। त्याच्यामुळे जर तुमच्याकडे आरोप करण्यासारखे काही खरोखर सत्यता असणारे काही तुमच्याकडे पुरावे असतील तर जाऊन ते पोलिसांना द्यावे, जाऊन ते कोर्टाला द्यावे। त्याच्यामुळे अशा पद्धतीने आरोप करणं हे काही राहुल गांधी यांना कोणी सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नये। नाही शीतलजी, कमल हसनच्याही मागे उद्धव ठाकरेंना बसवण्यात आलं, नेमकं त्यांना मागे का बसवण्यात आलं? खरं तर हा प्रश्न इंडिया आघाडीतल्या लोकांना विचारला पाहिजे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे की एवढ्या शेवटी बसून सुद्धा तुम्ही बसलातच कसा? हा तुम्हाला अपमान वाटला नाही? तुम्हाला असं वाटलं नाही की आपण उठून जावं म्हणून? तर त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या पक्षांच्या शेवटीच उभाठाला बसवलं। त्याच्यामुळे उभाठाला खरोखर काय म्हणून किंमत देते आहे विकास आघाडी हे सगळ्यांना दिसलेलं आहे। निश्चित, त्यामुळे उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे हे मागे बसवण्यात आलेले आहे त्यामुळे हा महाराष्ट्राचा अपमान आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरे नाहीये, पण उद्धव ठाकरेंचा हा अपमान नक्कीच आहे असं मला वाटतं। निश्चित, धन्यवाद शीतलजी, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे गांधींनी ठाकरेंना जागा दाखवली असं शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ही पोस्ट करत म्हटलेलं आहे।